श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्र अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामेंद्रुसिय सरस्वती ज्यांची सर्वत्र ख्यात्री अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिली, त्यांनी समस्त नाना योगाभ्यास बहुत महासाधू देखिले. करावे हठयोग साधने ऐसी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले, ज्ञान त्यांचे पाहिले कित्येकाचे चरण धरिले परी गेले व्यर्थची. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शन इच्छा धरुनी पोटी आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा कोणी. सन्मुख पाहुनी तयाला आज्ञाचक्र भेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली, त्यांची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंदी प्राणवायू. आश्चर्य करती सकळ जन असे झाली. काही वेळ समाधी उतरून तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांभुजांवरी मस्तक ठेवले, झडकरी सद्गती झाले अंतरी हर्षपोटी न सामावे. उठोनी या करीती स्तुती धन्य धन्य हे यती मूर्ती, केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली, चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्रे परतोनी येती, तेथेची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्य केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून, झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनी नृसिंह सरस्वती सी समर्थ बोलले. त्या समयासी लोकी धन्यता पावला सी वार योषिता पाडोनी. ती द्यावे सोडो नाही तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी, मग सहजची सुरभुनी अंतिजासी सुखाने. एकोणी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील, परी अंतरीची खून येत की तत्काळ जाणून पाहू लागले. अधोवदन शब्द एक न बोलवे. असो तेव्हा पासोनी सिद्धी दिली सोडून येऊनी राहिले स्वस्थानी. धर्मकृत्य बहु केली यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार, त्यांचेही ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य बहु निबंध केले. ज्याने समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्यांचे चित्त दर्शना. ते पातला स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग दिले श्रींच्या करी म्हणे, मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील. जाऊनी बैसला दूर श्रींनी जाणिले अंतर, त्यांचे पाहुणी कर्म घोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वर आले बाहेरी, तर वडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी. कार्य आपण योजिले ते शेवटानं जाय भले, असे समर्थ दर्शविले म्हणून दिले खडग करी. परिधो अभिमानी पुरुष खडग घेऊन त्याचे चाला परत स्वस्तानाचा झेंडा उभारला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी परिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात, राती अक्कलकोटात राजाश्रित सरदार. मायापाश तोडून निदृढ झाले स्वामींच्यांनी, भजन पूजन निशिदनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी, यमदुद्दिस्ती दृष्टीसी मृत्यू समया पातला. पाहुनिया विपरीत परी श्री चरण धरले झडकरी. उभा राहिला काळ धुरी नवल परी जहाले. दीनवदन हो निदृढ घातली मिठी चरणी तात्या, करीती विनवनी मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ कृतज्ञासी काय सांगत, हा असे माझा भक्त आयुष्याचे न सरले. पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत, त्यासी न्यावे त्वरित स्पर्श या ते करू नको. ऐसे समर्थ बोलले तो चिनवर वर्तले, तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवरी. जन पाहुनी आश्चर्य करती धन्यता थोर वर्णिता ती. बैला प्रदिदितली मुक्ती मरण चुकले तात्यांचे. ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ, हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येते. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृता संमत सता परिसोत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु.